झेंडा अमुचा प्रिय देशाचा फडकतवरी महान, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. अगं आई, आज 1 डिसेंबर आहे आणि 26 जानेवारीचं गाणं तू कशासाठी म्हणत आहेस? कारण याला म्हणतात नियोजन किंवा पूर्वतयारी. अगं 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन आहे आणि त्या दिवशी सर्व मुलांकडनं मला एका वेगळ्या प्रकारचा म्हणजे लोकरीच्या मऊशार फुलांचा झेंडा बनवून घ्यायचंय. बघ आता मी सांगू तुला, आपण ना नेहमी या पद्धतीचा झेंडा तयार करतो. आता किती साधा आहे हा झेंडा. अगदी 1 रुपयाचं मोठं नाणं आहे ना, ते मी घेतलं आणि केशरी 5 गोल कापले, पांढरे 4, हिरवे 5 आणि मधलं निळा अशोक चक्राचा 1च गोल. पण हे नेहमीच झालं. आपल्याला युनिक म्हणजे काहीतरी वेगळं मुलांना दाखवायचंय आणि त्याच्यातून आत्ता नवीन शैक्षणिक धोरणानुसार ज्ञानरचनावाद आलाय. म्हणजे मुलं ज्ञानाचा उपयोग किंवा ज्ञानाची मांडणी स्वतःच करतात. शिक्षकांनी फक्त मदत करायची असते एक सुलभक म्हणून. आता तुला सांगू गंमत, ही जी 3 छान अशी रंगाची मी फुलं बनवलेत ना, ती सगळी केशरी, हिरवी आणि पांढरी आहेत. आता त्याचा झेंडा जेव्हा मुलं बनवतील ना, तेव्हा ती मुलं या फुलांना स्पर्श करतील आणि मग लोकर मऊ असते हे सांगण्याची गरज भासणार नाही. आई, एक लोकरीचं फूल बनवून दाखवशील का? हो, दाखवते ना. हे बघ, साधं आहे. पेन्सिलीला मी खाच केलेली आहे सुरीने आणि त्या खाचेत मी ही लोकर अडकवते आणि इथे कापते. आता मोजून मी बरोबर 21 गुंडाळ्या करणार बरं का. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 बस. आणि मी फक्त अशी मध्ये गाठ मारणार आणि त्या 21 गुंडाळ्या पेन्सिलीतून मी मुक्त करणार आणि गाठ मारणार आहे. बघ, झालं. एका क्षणात फूल तयार. म्हणजे ही सगळी होममेड फुलं आहेत. येस, होममेड आणि मॉममेड. व्हेरी गुड. हे बघ, आता मी तुला प्रत्यक्ष हे बघ, हे एक फुल झालं. मी पांढऱ्या कागदावर मुद्दामून दाखवते. बघ किती सुंदर झालं. आता या फुलांचा झेंडा मी करणार, त्यामुळे मुलांनाही मी शिकवणार ही फुलं करायला. कारण साहित्य अगदी स्वस्त आणि मस्त आहे आणि मुलांच्या बोटांना व्यायाम देखील मिळणार आहे. मुलं त्याच्यामध्ये गुंतणार आहेत. आता बघ बरं, हे बघ, आनंददायी कृती. आता ह्याच्यावर मी 5 फुलं अशी लावणार, मुलांना चिकटवायला सांगणार पटकन. बघ आता, बघ किती पटकन होणार आहे हा झेंडा. आता मी इथे चिकटवून नाही दाखवत, फक्त तुम्हाला कल्पना येईल कसा झेंडा तयार होतो. इट्स अ युनिक नॅशनल फ्लॅग. आता एक आपलं अशोक चक्र आहे निळ्या रंगाचं, जे सगळ्यांना सांगतं सतत गतिमान राहा. हो ना. आणि ह्याच्यातनं मुलांना झेंड्याचा रंग पण कळतील आणि क्रम देखील कळेल. बघ आता हिरवी मी खाली 5 लावणार. बघ किती छान. याच्यातनं मुलांची मोजणी होईल, रंग समजतील, क्रम समजेल, देशाभिमान वाढेल आणि झेंड्याबद्दलचा आदर सुद्धा वाढेल. है ना. तेव्हा अशा प्रकारचे झेंडे शिकायचे असतील तर सगळ्यांनी 21 डिसेंबर शनिवारी कार्यशाळेला भेट द्या. नमस्कार, थँक्यू. माझं चॅनल आवडलं असेल, हा झेंडा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. थँक्यू सो मच.